नमस्कार, मी नितीन. 19 मार्च हा दिवस किसान पुत्र आंदोलनाने अन्नदात्यासाठी अन्नदान म्हणून घोषित केलेला आहे. त्या दिवशी सर्वजण शेतकरी आत्महत्या झालेल्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यासाठी आपण सहवेदना हा शब्द वापरणार आहोत. आणि त्याच वेळेस एक नवा शब्द तुम्हाला या निमित्ताने मला सांगायचा आहे. तो शब्द म्हणजे सहवेदना. वेदना, सहवेदना हे 2-3 शब्द हे वेगळे आहेत. तर आम्ही शेतकऱ्यांचं दुःख पाहत बसणार नाहीये, तर त्यांच्या दुःखामध्ये जाऊन सहभागी होणार आहोत. दुःखात जाऊन सहभागी होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण सहवेदना असं म्हणतो. किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब सर यांनी आणखीन एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे ओली संवेदना. नुसती कोरडी सहानुभूती देऊन चालणार नाहीये. ते यावर्षी नांदेड जिल्ह्यातील उमरा या गावी अन्नत्याग करणार आहेत आणि तिथे जी शेतकरी आत्महत्या झालेली होती त्यांना मदत म्हणून काही रक्कम ते त्यांना देणार आहे. नुसत्या कोरड्या सहानुभूतीने चालणार नाहीये. त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं, काहीतरी देणं गरजेचं आहे. ती म्हणजे ओली सहानुभूती, सहवेदना ही महत्त्वाची आहे. मी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करतो, 19 मार्च रोजी सगळ्यांनी या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आपली सहवेदना व्यक्त करा. धन्यवाद.